मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता ठरलं तर मग ही मालिका इंटरेस्टिंग आणि रंजक वळणावर आली आहे. कारण आता सायलीला उद्याच्या भागामध्ये अटक होऊ शकते. त्यांनी आता प्रोमो काल परवापासून दाखवणं सुरुवात केली आहे आणि आज तर मालिकेत सुरुवातीपासून जरा मागावूनच दाखवलंय. सायली आणि प्रिया दोघी पण बर्फीच उचलतात ना. आता प्रिया म्हणत असते, बर्फी तर बर्फी, सुभेदारांचा परिवाराला उद्ध्वस्त करणारी वंशाची पणती येईल. आणि प्रिया ते पेढे हातात घेऊन म्हणत असते की आता मी हे खूप खाणार, धष्टपुष्ट होणार. ये सायली ये, वाट बघते मी तुझी. आता या सगळ्या बायका जेलमध्ये गेल्यात बरं का, म्हणजे आपापल्या त्यांच्या त्या जेलमधल्या खोल्या असतात ना, त्याच्यात गेल्या. आणि इकडे सायली अर्जुनचा सीन दाखवलाय. आता डोहाळ जेवणात अस्मिताने छान एक गेमचा प्रोग्राम अरेंज केलाय. अस्मिता म्हणत असते, आता खेळ खेळायचा, या खेळामध्ये तुम्ही एकमेकांकडे पाठ करून बसायचे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर अर्जुन असेल तर अर्जुनकडे बोट दाखवायचं, सायली असेल तर सायलीकडे बोट दाखवायचं. असे पुष्ट्याचे थर्माकॉलचे असे फिंगर्स म्हणजे बोटं तयार केलेले आहेत. ते आजकाल खेळतात ना प्रेक्षकांनो, गेम वगैरे इव्हेंट्स असतात असे, म्हणजे हे सगळं मॅनेज करणारे लोक असतात. तसं काहीतरी यांनी छान केलंय अस्मिता. आणि आता सगळेच जण यांना आता प्रश्न विचारतायत. प्रश्नाची सुरुवात पूर्णाजी करते. अश्विन म्हणतो, पूर्णाजी तू सुरुवातीला विचार बरं. आता पूर्णाजी म्हणतात, मला सांगा, भांडण झाल्यावर पहिल्यांदा माफी कोण मागतं बरं. आता अर्जुनकडे बोट दाखवलंय सायलीने, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्जुनच आहे बरं का मंडळी सुरुवातीला. प्रतिमा त्या म्हणतात, खोलीत पसारा कोण करतं जास्ती. ऑब्व्हियसली अर्जुनकडे बोट दाखवलंय सायलीने. मग आता या कल्पनाताई विचारतात, बाहेर जाताना तयार व्हायला कोण वेळ लावतं. तेही अर्जुनच वेळ लावतो बरं का. आता चैतन्य म्हणतो, मी 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 विचारतो हा प्रश्न. नाही, मराठीच्या ऐवजी इंग्लिश जास्ती कोण बोलतं बरं. पुन्हा अर्जुनकडेच बोट दाखवलं जातं. आता मात्र अर्जुन म्हणतो, हे चिटिंग आहे ही, ज्याचं उत्तर मीच आहे, असेच प्रश्न विचारताय तुम्ही. प्रतापराव म्हणतात, बरं बरं मी विचारतो आता, या घरात कोणाचं राज्य चालतं बरं. मग सगळेजण सायली म्हणून उत्तर देतात. श्वेता म्हणते, मी विचारते आता, कोण रागवतं पटकन. मग त्याचंही उत्तर आता सायलीकडे, म्हणजे सायलीकडे बोट गेलंय. तेवढ्यात श्वेताला मेसेज आलाय बरं का. त्या मेसेजमध्ये असं लिहिलंय की मानसी आणि तिच्याबरोबरच्या मुलींना उचललंय. आता फक्त गंमत बघा. श्वेता तो मेसेज वाचते बरं का, आणि आता मुद्दाम कसं सायलीला टेन्शन देते बघा. ते एपिसोडच्या शेवटी दाखवलंय त्यांनी. आता या पूर्णाजी विचारतात, काय गं बाई सायली, अगं आश्रमातले सगळेजण केव्हा येणार आहे, ओटी भरायची ना तुझी बेटा. सायली म्हणते, पूर्णाजी निघालेच आहेत सगळे, म्हणजे मी मी बघते विचारून. अर्जुन म्हणतो, हो सायली तू बघ बरं फोन करून निघाली की नाही कुसुमताई. मग कुसुमला फोन लावते बरं का सायली आणि म्हणते, हॅलो कुसुमताई, अगं कुठे आहेस, सगळेजण वाट बघताय, अगं ओटी भरायचा कार्यक्रम करायचा आहे ना. पूर्णाजी पण विचारतायत, कुठेस तू. कुसुम म्हणते, अगं ते काय झालं, थोडं काकांचा बीपी वाढला होता ना, त्यांना गोळी दिली आहे मी, ते पडलेत थोड्या वेळ, निघूच आम्ही, त्यांना बरं वाटलं की एक 10-15 मिनिटात निघतो. सायली म्हणते, अरे बापरे, मी अश्विन भाऊजीला पाठवू का चेक करायला. त्यावर कुसुम म्हणते, नाही ग, अगं एवढं काही झालेलं नाहीये सायली, अगं आमच्यामुळे तिथे सगळे खोळंबून राहिले तर बरं वाटेल का. तू एक काम कर, ते ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू कर, आम्ही लगेच पोहोचतो. सायली म्हणते, हो कुसुमताई लवकर ये ग, लवकर ये ना. मग कुसुम म्हणते, हो येतोच आम्ही, तू काळजी करू नकोस. मग सायली फोनवर बोलणं पूर्ण करते आणि मग पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, कुसुमताई म्हणाली की ओटीचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या. पूर्णाजी म्हणतात, बरं मग चला बरं करा सुरुवात. ऑलमोस्ट आता सायलीचा सगळाच कार्यक्रम होत आलाय बरं का. आज त्यांनी त्या मुलींना शोधण्याचा वगैरे थरार रंगवलाय आणि एकीकडे प्रियाने आता डाव रचलाय. सायलीबद्दल खोटं नाटं सांगितलं बरं का जेलमध्ये, आणि ती आली की तिला खूप त्रास द्या वगैरे असं सांगितलंय. बरं मला नवल वाटतंय या गोष्टीचं मंडळी, की सायली नाही म्हणजे प्रियाला एवढे डिटेल आहेतच कसे, की सायलीला जरी अटक झाली तरी ती ह्याच जेलमध्ये येईल, म्हणजे दुसरं कोणतं जेलच नाही का यांच्या शहरात. असो काय बाबा, प्रश्न भरपूर पडणार आहेत आपल्याला. आता सायलीला अटक झाल्यानंतर तिला निर्दोष सोडणारच आहे प्रेक्षकांनो अर्जुन, त्यात शंका नाहीये. आणि तिला काय त्रास द्यायची हिंमत करणार आहे ही प्रिया, काही दाखवतात. तर आता या सायलीचं ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे बघा. प्रत्येकाने आळीपाळीने ओटी भरली आहे. श्वेताला सुद्धा ओटी भर असं म्हणतात पूर्णाजी. आणि आता ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर सगळेजण खुश आहेत. मग नाव घ्यायचा कार्यक्रम होतो. हा डोहाळ जेवणाचा प्रसंग त्यांनी खूप सुंदर दाखवला बरं का. सायलीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा खूप छान सुरू आहे. या सीन मध्ये आपण बघतोय आता ओटी भरायचाच प्रोग्राम होता आणि मग इकडे प्रियाचा सीन दाखवला. तर या बायका सगळ्या त्यांच्या जेलमध्ये गेलेल्या असतात. ती बाई म्हणते, तू पुन्हा कशाला बोलवलंस प्रिया आम्हाला, झाला ना तुझा कार्यक्रम. प्रिया म्हणते, नाही असं कसं, अजून कुठे कार्यक्रम झाला. ती बाई म्हणते, अगं ओवाळलं ना तुला, पेढे बर्फी झाली, सगळं झालं. प्रिया म्हणते, तुम्हाला जमतील ते पदार्थ तुम्ही आणले, पण मला कसले डोहाळे लागलेत हे तुम्ही विचारलंच नाही मला.
प्रियाच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय बरं का मंडळी. प्रिया त्या बायकांना म्हणत असते, विचारा विचारा ना मला कसले डोहाळे लागलेत. मग ती बाई म्हणते, बरं बाई सांग कसले डोहाळे लागले तुला. प्रिया म्हणते, मला ना त्या सायली अर्जुन सुभेदारला जेलमध्ये बघायचे डोहाळे. ती सायली ना दिसते तशी साधी बोळी नाहीये. तिनेच माझं घर, माझा नवरा, माझी माणसं माझ्यापासून हिरावून घेतली आहेत. माझ्यावरती सगळे किती किती प्रेम करायचे, हे सगळं तिला बघवलं नाही. त्यामुळे तिने सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवलं, मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. तिला माहित होतं ना माझ्या पोटात सुभेदारांचा वारस वाढतोय ते. तिला तिला सगळं माहित होतं ना, म्हणून तिने मुद्दाम केलं. सुभेदारांची प्रॉपर्टी सगळी तिच्या मुलाला मिळावी असा तिचा अट्टाहास होता, म्हणून तिने मला या नरकात ढकललंय. आता त्यावर त्या जेलमधल्या बायका म्हणतात, हो का ग प्रिया, आम्हाला तर काही माहितीच नव्हतं हे. लगेच प्रिया म्हणते, मी नेहमी म्हणायचे ना की माझ्या मुलाला प्रॉपर्टी मिळायला हवी, माझ्या मुलाला त्याचे सगळे अधिकार मिळायला नको का. मग त्या सायलीने सगळे अधिकार हिरावून घेतले तर असं कसं मी चालू देईल बरं. लगेच आता त्या बायका म्हणतात, प्रिया तू काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. प्रिया म्हणते, मला ना तुम्हा सगळ्यांकडनं हेच डोहाळे जेवणाचं गिफ्ट हवंय. त्या बायका म्हणतात, म्हणजे कुठलं गिफ्ट हवंय तुला. प्रिया म्हणते, ती सायली आली ना इथे जेलमध्ये की तिला एक एक क्षण इथे राहणं असह्य झालं पाहिजे. तिचा एवढा छळ करा ना की तिला असं वाटेल मरण पत्करलेलं बरं. आणि या सगळ्यासाठी ना मला तुमची मदत लागेल बरं का. नाही तुम्ही सगळे माझी मदत कराल ना, द्याल ना मला हे गिफ्ट द्याल ना, छोटंसं गिफ्ट मागते मी तुमच्याकडे. मग आता या बायका म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही सगळे तुला मदत करू. लगेच प्रिया खुश होऊन म्हणते, हो मला माहित होतं तुम्ही सगळी माझी माणसं आहात, तुम्ही मला मदत करणारच. कुटुंब कुटुंब म्हणतो आपण, ते काय हेच असतं ना, आपण एकमेकांना मदत करणं. बरं चला डान्स करूयात हा आता. ए नाच ना ग. प्रियाच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय का प्रेक्षकांनो. कसलं काय आणि कसलं काय, खूपच ओव्हर वाटतं आता प्रेक्षकांनो हिचे सीन. आता खरंच ना म्हणजे काय आता ते डायजेस्ट होतच नाहीये ते. काय आता ते सायलीला काय त्रास देणार यार, ती किती म्हणजे आता असू द्या. ते काय झालंय माहिती का, सायली प्रेग्नंट असल्यामुळे आपण जरा जास्ती भावूक झालोय बरं का मंडळी, असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे ती कॉन्स्टेबल बाई प्रियाला निरोप सांगते बरं का. प्रियाला ती बाई बाजूला नेते आणि म्हणते, ए प्रिया त्या सचिनचा फोन आला होता बरं का, त्याने सांगितलंय की तू केलेला प्लॅन सक्सेसफुल झालाय, पण ए बाई मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर अडकणार नाही ना. त्यावर प्रिया तिच्या गालावर हात ठेवून म्हणते, ए तुला पैसे मिळत आहे ना, मग शांत राहा ना, चल 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 नाचूयात. आता हीच कॉन्स्टेबल बाई प्रियाला कधी ना कधी अडकवेल बरं का प्रेक्षकांनो. आणि मला नाही वाटत, सायलीचा स्वभाव मुळात एवढा चांगला आहे ना, एवढा गोड आहे ना की तिला कोणी त्रास देऊच शकत नाही. आता प्रिया अशी मनाशीच पुन्हा ती मानवाकडी करताना दाखवली आहे या सीनमध्ये. इकडे कुसुम तयार होऊन बसली आहे. मग ते मधुभाऊ तिला विचारतात, काय ग ए कुसुम, मानसी तुला नक्की म्हणाली ना 10 मिनिटात पोहोचते ते, मग त्या आल्या का नाही पोरी. कुसुम म्हणते, हो मधुभाऊ ती मला म्हणाली होती. बरं एक काम करते मी जाते, म्हणजे आधी मी त्यांच्या मॅडमला फोन करते, कदाचित त्या मॅडमनी त्यांच्या कामासाठी काही थांबवलं असेल. मग कुसुम त्या मॅडमला फोन लावून विचारते, काय हो मॅडम, नाही म्हणजे माफ करा मी तुम्हाला पुन्हा फोन केला, मुली तुमच्या सोबत आहेत का हो. मग त्या मॅडम म्हणतात, नाही हो कुसुमताई, अहो मी तुमच्याशी बोलले, मानसी बोलली आणि लगेच निघाल्या की पोरी आश्रमाकडे यायला, लगेच घरी जाणार होत्या त्या. कुसुम म्हणते, म्हणजे त्या तुमच्यासोबत नाही आहेत तर आता. त्या मॅडम म्हणतात, अहो नाही ना, मी तर घरी पोहोचले, त्या पोरी पोहोचल्या नाहीत का अजून. कुसुम म्हणते, नाही ना, अहो त्या पोरी म्हणजे बसमधून उतरून दुकानात जाणार होत्या, त्यांना सायलीसाठी गिफ्ट घ्यायचं होतं, त्या अजून आल्या नाही हो, म्हणून तुम्हाला फोन केला. मग त्या मॅडम म्हणतात, बाई मला कळवा बरं का त्या पोरी आल्या की. कुसुम म्हणते, हो मी कळवते, तुम्हाला कळवते. आता फोन ठेवते कुसुम आणि तिचं टेन्शन खूप वाढलंय आणि मधुभाऊंचं सुद्धा. साहजिक आहे प्रेक्षकांनो. कुसुम म्हणते, बापरे मधुभाऊ कुठे गेले असतील हो पोरी आता. ते काका म्हणतात, सायलीला सांगा आता पोरी घरी आल्या नाही ते. मधुभाऊ म्हणतात, नको नको, सायलीला कळलं तर डोहाळ जेवण सोडून धावत येईल ती इकडे. अहो मोठ्या कार्यक्रमात आपल्याकडून मिठाचा खडा नको पडायला. कुसुम म्हणते, मला माहिती आहे ना काय झालं असेल मधुभाऊ, आपली मानसीनं तिची सायलीताई लाडकी आहे, ती 10 दुकानं फिरत बसली असणार आहे सायलीसाठी गिफ्ट घ्यायला. मी एक काम करते, मी मार्केटमध्ये जाऊन बघते. मधुभाऊ म्हणतात, बरं जा बाई कुसुम. पण कुसुम तू स्वतःच्या मनाची समजूत काढते की आमच्या मनाची, मानसी काही बेजबाबदार नाहीये. कुसुम म्हणते, हो मधुभाऊ कळते मला, सापडतील पोरी, मी आलेच त्यांना बघून आले. आता लगेच कुसुम बिचारी पटकन गेली आहे बघायला. आता ते पोरं म्हणतात, कुसुमताई आम्ही येऊ का तुझ्यासोबत. कुसुम म्हणते, नाही नाही तुम्ही गौरीकडे लक्ष द्या, मी आलेच पोरांनो. असं म्हणून लगबगीने कुसुम बिचारी मार्केटमध्ये शोधायला जाते या पोरींना. पण कुसुमला काही पोरी सापडत नाहीत बरं का, कारण त्या किडनॅप झालेल्या आपण कालच बघितलंय मंडळी. इकडे अस्मिता सांगते पूर्णाजीला या सीनमध्ये पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय डोहाळ जेवणाचा. आता अस्मिता म्हणते, गोलू झोपलाय बरं का, आणि मी श्वेताला सांगते लक्ष दे म्हणून. पूर्णाजी अर्जुन सायलीला म्हणतात, चला बरं पोरांनो उखाणा घ्या बरं छान. चैतन्य म्हणतो, येस येस उखाणा उखाणा करून हे सगळे उड्या मारायला लागतात.
आता अर्जुन म्हणतो, "अरे थांबा जरा." हे पूर्णाजी, याला किती चेव चढलाय बघ माझ्या उखाण्याचा. चैतन्य म्हणतो, "अरे म्हणजे काय यार, मी काका होणार याचा आनंदच आहे की नाही मला." अर्जुन म्हणतो, "हो का? बरं बरं." प्रतापराव म्हणतात, "बरं पुरे पुरे." अर्जुन, सायली, चला पटकन उखाणा घ्या बरं. आता कल्पनाताई म्हणतात, "सायली आधी तू घे बरं उखाणा." मंडळी, सोशल मीडियावर तुम्ही सायलीचा उखाणा ऐकलाच असेल, पण आता पुन्हा एकदा ऐका. सायली आता उखाणा घेते. ती म्हणते, "बरं घेते आई उखाणा." ऐका मंडळी, सायलीने काय उखाणा घेतला ते. सायली उखाणा घेते. सुभेदारांच्या घराला लागलीये इवल्याशा पावलांची चाहूल, घरभर पसरलीये गोड नवलाई. अर्जुनरावांचं नाव घेते, त्यांच्या बाळाची आई. छान होतं नाव. आता सगळेजण टाळ्या वाजवत आहे. आता अर्जुनला काही जमलं नाही नाव घेणं नेहमीप्रमाणे. अर्जुन काहीतरी वेगळंच नाव घेतोय. ऐका तर आता अर्जुनचं नाव. आता अस्मिता म्हणते, "अर्जुन तुझी टर्न." आता आधी तो विचार करतो, ठीक आहे सांगतो थांबा, बनवलंय मी." अश्विन म्हणतो, "हो का हो का, घे बरं दादा जरा नाव घे." अर्जुन म्हणतो, "थांब ना रे, विसरेन ना मी, थांब थांब थांब." काय बरं होतं ते, आठवलं. माझं बॅचलर लाईफ केव्हाच झालंय डिलीट. माझं बॅचलर लाईफ केव्हाच झालंय डिलीट. आता नवऱ्याचं अपडेट भारी. सायलीचं नाव घेतो, हे जगातलं बेस्ट बाबा होण्याची तयारी सुरू झाली माझी. हे काही जमलं नाही, गणलं ते नाव. सगळे बघायला लागतात प्रश्नचिन्ह घेऊन अर्जुनकडे. मग अर्जुन म्हणतो, "जमलं नाही का? अरे शब्द मागे पुढे झाले वाटतं. सायलीचं नाव घेतो, आता जगातला बेस्ट बाबा होण्याची माझी तयारी झाली नाही, जगातला बेस्ट बाबा होण्याची माझी सुरू झाली तयारी. जमलं. जमलं बाबा एकदाच, पण मला काही समजलं नाही." तुम्हाला समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका. अस्मिता म्हणते, "वा अर्जुन, क्या बात है." सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन म्हणतो, "चला जमलं बाबा फायनली." आता बघा मंडळी, इथून पुढे सगळेच आता सिरियस होणार आहेत. अर्जुन म्हणत असतो आता या सगळ्यांना, "बरं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला प्रश्न विचारले मगाशी, ते नाही का अस्मिताताई तू पॉइंट आउट करायला लावलंस, आता मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे." तर अर्जुन या सगळ्यांना छान प्रश्न विचारतो बरं का. अर्जुन म्हणतो, "बाळाबद्दल मी प्रश्न विचारणार आहे तुम्हा सगळ्यांना, आणि तुम्हाला सगळ्यांना सेम बोर्ड दाखवून उत्तरं द्यायची आहेत. डन." आणि अर्जुन विचारतो पहिला प्रश्न, "मला सांगा, माझा पहिला प्रश्न, बाळाचे सगळ्यात जास्ती लाड कोण करणार?" सगळ्यांचं बोट प्रतापरावांकडे. अर्थातच मंडळी, आजोबा बाळाचे लाड करतातच सगळ्यात जास्ती. प्रतापराव म्हणतात, "अरे म्हणजे काय, मीच माझ्या नातवंडाचे लाड करणार. माझी दुधावरची साय बाबा, माझ्या नातवंडाचे लाड मी करणारच." आता अर्जुन म्हणतो, "दुसरा प्रश्न ऐका, बाळाला चांगले संस्कार कोण देणार बरं?" आणि सगळेजण मग पूर्णाजीकडे बोट दाखवतात. आता पूर्णाजी म्हणतात, "अरे म्हणजे काय, मी करेल, छान संस्कार करेल अर्जुन तुझ्या बाळावर." अर्जुन म्हणतो, "बरं आता तिसरा प्रश्न, बाळाला वेडेचाळे करायला कोण शिकवणार आहे?" मग सगळेजण चैतन्यकडे बोट देतात. चैतन्य, अर्थातच. चैतन्य म्हणत असतो, "मी जाऊ का?" अश्विन म्हणतो, "अरे गंमत चालली इथे, थांब जरा." गंमत जम्मत सुरू आहे सगळ्यांची. मग आता अर्जुनचा पुढचा प्रश्न तो ऐकवला नाहीये, सगळे आनंदात आहे असं म्युझिकमध्ये त्यांनी आपल्याला भासवलंय. आणि आता मात्र सायलीचं टेन्शन वाढलंय. सायली आता टेन्शनमध्ये हे अर्जुनला कळतं. अर्जुन म्हणत असतो, "काय झालं सायली, तू विचार ना काही प्रश्न, मीच विचारतोय मगासपासनं." सायली म्हणते, "अहो 1 मिनिट जरा आलेच." असं म्हणून ती आता कुसुमला फोन करायला जाते. जरा बाजूला जाते ती. अर्जुनच्या लक्षात आलंय हिला काहीतरी टेन्शन आहे. आता सायलीने डायरेक्ट मधुभाऊंनाच फोन केलाय बरं का. कारण कुसुम फोन उचलत नसते. श्वेता बघते बरं का सायली कोणाला फोन लावते, काय करते. आता मधुभाऊंना फोन करते सायली आणि म्हणते, "मधुभाऊ, अहो निघाला नाहीत तुम्ही अजून, काय झालंय, तुम्ही निघाला नाहीत?" मधुभाऊ म्हणतात, "अगं साऊ बेटा, काय झालं, निघालोच होतो आम्ही, निघणार तेवढ्यात पावसाची जोरदार सर आली बघ. अगं मला असं वाटतं ती सर ओसरली ना की आम्ही निघतो लगेच. अगं आम्ही येतोच आहे बेटा तिकडे, काळजी नको करू." सायली म्हणते, इथे पण तसं थोडं अंधारून आलंय." मधुभाऊ म्हणतात, "हो ना गं साऊ बेटा, तसंच आहे ना. अगं पाऊस पडल्यावर चिखल होईल ना, अगं थोडं जरा स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते ना बेटा, त्यामुळे." आता सायली म्हणते, "मधुभाऊ, तुम्ही वेळ पाळली नाही असं कधी घडलं नाही बरं का. नक्की पाऊस आहे म्हणूनच थांबलात ना? काकांची तब्येत बरी आहे ना, का दुसरं काही घडलंय?" मधुभाऊ सायलीला काही जाणव देत नाहीत. ते म्हणतात, "हो बेटा सायली, अगं तेच कारण आहे." सायली म्हणते, "मधुभाऊ तुम्ही बरे आहात ना?" मधुभाऊ म्हणतात, "हो, मी फिट आणि फाईन आहे बेटा." आता सायली विचारते, "गौरी कशी आहे?" मधुभाऊ म्हणतात, "ही काय माझ्या समोर बसली आहे बेटा."
नटून थटून छान गोंडस बाळ आहे बरं का आपलं ते. सायली म्हणते बरं ठीक आहे मधुभाऊ, पण मधुभाऊ मी पाऊस थांबला की निघताल का मी ह्यांना पाठवू गाडी घेऊन? मधुभाऊ म्हणतात नको नको, अगं नको बेटा साऊ, अगं कशाला उगाचच त्रास घेतेस, अगं सर ओसरली ना की निघतोच आम्ही. हा मग सायली म्हणते ठीक आहे मधुभाऊ लवकर या हा, मी वाट बघते. असं म्हणून सायलीने फोन ठेवला. आता ही श्वेता बघा कशी टेन्शन देते सायलीला. फोन ठेवल्यावरती सायली जवळ येते आणि म्हणते काय ग सायली ताई काय झालं, निघतायत ना आश्रमातले सगळे? सायली म्हणते हो अगं निघतायत ते, तिथे जरा पावसाची सर आली म्हणून थांबलेत सगळे. श्वेता म्हणते खरंच न ग सायली ताई, म्हणजे काही झालंय आणि लपवताय का ग आश्रमातले लोक? ही डायरेक्ट बोलते बघा बरं का. सायलीला काही समजत नाही त्यावेळेला, कारण तिच्या मनीनं भाई हे सगळं होणार आहे. सायली म्हणते अगं काही नाही तसं श्वेता, अगं येतील ते सगळे पाऊस थांबल्यावर. श्वेता म्हणते बरं ठीक आहे सायली ताई. मग आता सायली पुन्हा तिथे येऊन बसते. मग अर्जुन विचारतो, पूर्णाजी विचारतात काय झालं ग सायली? सायली म्हणते काही नाही पूर्णाजी, ते पाऊस चालू आहे तिथे, पाऊस थांबला की येतील सगळे. मग अस्मिता म्हणते अरे सगळ्यांनी अटेन्शन अटेन्शन, आणि आता आजच्या डोहाळ्या जेवणासाठी होणारा बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. आणि म्युझिक म्हणून यांनी गाणं लावलंय. आता इथे कल्पनाताई, अस्मिता आणि प्रतिमा आत्या तिघी जणी डान्स करतात. तत्पूर्वी कुसुमचा सीन दाखवलाय. कुसुम मार्केटमध्ये गेलीये, पोरींचे फोटो दाखवते आणि विचारते सगळ्यांना या पोरींना कुठे पाहिलं का, पण कोणीच या पोरींना पाहिलेलं नाहीये. आता मात्र कुसुमला चांगलंच टेन्शन आलंय, पोरी गेल्या तर गेल्या कुठे. इकडे आता एक छोटासा परफॉर्मन्स होणार आहे. कोणीतरी येणार येणार ग या गाण्यावरती अस्मिता, प्रतिमा आत्या आणि या कल्पनाताई तिघी पण थिरकल्यात. प्रेक्षकांनो हे गाणं तर फेमस आहेच डोहाळ जेवणासाठी, पण याऐवजी त्यांनी ते गाणं घेतलं असतं ना, आई तू बाबा मी होणार ग, ते गाणं खूप छान आहे. कुणी येणार ग, पुणे मुंबई पुणे मधलं आहे बघा ते ते ह्या सगळ्या फॅमिलीवर सूट झालं असतं म्हणून म्हटले, पण हे गाणं पण सुरेख आहे. आता मात्र मधुभाऊंना आलंय टेन्शन. आता हे परफॉर्मन्स झाल्यावर मधुभाऊंचा सीन दाखवलाय त्यांनी, आज खूप मोठा एपिसोड दाखवला प्रेक्षकांनो. आता ते डायलिसिस काका म्हणत असतात मधुभाऊ काय करायचं, कुसुम अजून आली नाही, पोरी आल्या नाही, आपण इन्स्पेक्टर सावंतांना फोन करूयात. नाही म्हणजे अजून कुसुम पण आली नाही मधुभाऊ, म्हणून म्हटलं. मधुभाऊ म्हणतात बरोबर आहे तुमचं काका, मी एक काम करतो, मी करतो त्या सावंतांना फोन, नाही म्हणजे मुली सापडण्यासाठी जे जे शक्य आहे ते करूयात. आता मधुभाऊनी सावंतांना फोन लावला बरं का आणि म्हणतात हॅलो, मी मधुकर पाटील बोलतोय वात्सल्य आश्रमामधनं. ते इन्स्पेक्टर सावंत म्हणतात बोला बोला मधुभाऊ काय म्हणताय? मग मधुभाऊ म्हणतात अहो साहेब एक मदत हवी आहे. अहो आमच्या पोरीनं 1 दिवसाच्या सहलीसाठी गेल्या होत्या, त्या कर्जतला बसमधनं उतरल्या होत्या आश्रमाकडे यायला, पण अजून घरीच पोहोचल्या नाही बघा, काय झालं काही कळत नाही बघा. सावंत म्हणतात त्या मुलींकडे फोन वगैरे आहे का मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात आश्रमातल्या पोरी त्यांच्याकडे कुठे फोन असणार, पण मला सांगा त्यांची मिसिंग कंप्लेंट आम्ही नोंदवावी का? सावंत म्हणतात नाही मधुभाऊ असं नसतं, लगेच असं मिसिंग कंप्लेंट नोंदवता येत नाही, त्याच्यासाठी 24 तास जावे लागतात. तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या लेवलला बघतो, मदत करतो तुम्हाला. मधुभाऊ म्हणतात हो साहेब तुमच्याकडनं शक्य होईल तेवढं करा बघा, उपकार होतील तुमचे. मग ते सावंत म्हणतात हो मधुभाऊ काळजी करू नका, तुम्ही शांत राहा, अपडेट आला की मी कळवतो तुम्हाला. मधुभाऊ चालेल म्हणून फोन ठेवतात. आता मधुभाऊंना पण टेन्शन आलंय खूप बरं का. ते म्हणतात काकांना मी कुसुमला फोन लावतो आणि विचारतो पोरी सापडल्या का. आता त्यांनी कुसुमला फोन लावलाय, कुसुम फोन रिसीव्ह करते. मधुभाऊ म्हणतात हॅलो ग कुसुम, अगं पोरी सापडल्या का ग? कुसुम म्हणते नाही ना मधुभाऊ, कुठेच सापडल्या नाही पोरी अजून. मधुभाऊ म्हणतात चौकशी कर, कुठे पाहिलंय का कोणी काही. आता कुसुमताई म्हणतात मधुभाऊ मगासपासून मी तेच करते, काही कळेनसं झालंय हो, काय झालं असेल, मी करते तुम्हाला फोन. असं म्हणून कुसुमने फोन ठेवला. मधुभाऊंना आता खूप टेन्शन आलंय. इकडे या श्वेताने आता सायलीला टेन्शन दिलंय. श्वेता आता सायलीला म्हणत असे सायली ताई आता मला भीती वाटते बरं का, नाही म्हणजे काहीतरी घडलं असेल का आश्रमात आणि मधुभाऊ लपवत आहेत का आपल्यापासनं, अजून कसं काय आल्या नाही पोरी सायली. अस्मिता म्हणते म्हणजे आश्रमात काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ते येत नाहीयेत असं वाटतं का तुला श्वेता? श्वेता म्हणते सायलीताईला पण तसंच वाटते. हो ना ग सायलीताई, हिने मुद्दाम सायलीच्या डोक्यात भरवलं बरं का मंडळी. पूर्णाजी म्हणतात अगं सायली तुला काळजी वाटू नये म्हणून सांगितलं नसेल त्यांनी. सायली म्हणते अर्जुनला हो असं काही झालं असेल का हो? तेवढ्याच चैतन्याला कॉल आलाय बरं का इन्स्पेक्टर सावंतांचा. आता चैतन्य बाहेर जाऊन रिसीव्ह करतो तो कॉल आणि विचार करतो का बरं फोन करत असतील कडे सावंत ह्या वेळेला. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला तू न सायली एकदा कुसुमताईला फोन लाव बरं. सायली आता कुसुमला फोन लावत असते, पण कुसुम आता सायलीचा फोन काही रिसीव्ह करे ना, त्यामुळे सायलीचं टेन्शन आणखीनच वाढलं. ती म्हणते अर्जुनला अहो कुसुमताई फोन उचलत नाहीये बघा, आता काय झालं असेल हो, मला आता टेन्शन आलं, आपण जाऊयात का आश्रमात, बघूयात का तिथे जाऊन.
मग प्रतिमा त्या म्हणतात, अगं हो सायली, हे बरोबर नाही वाटत आहे, नाही काहीतरी झालं असावं. सायली म्हणते, अहो चला ना, आपण जाऊ ना आश्रमात. आता मात्र कल्पनाताई म्हणतात, सायली अगो काही काय बेटा, अशा परिस्थितीत तू जाऊ नकोस तिथे. अर्जुन म्हणतो, सायली तू काळजी करू नकोस, मी जाऊन येतो आश्रमात. अश्विन म्हणतो, मी पण येतो तुझ्या बरोबर दादा, चल. मग सायली म्हणते, अहो जे काही झालं असेल ते मला सांगा, हं, लपवू नका माझ्यापासनं. अर्जुन म्हणतो, तू टेन्शन घेऊ नकोस सायली, ते निघाले असतील तिथून, मी जातो, थांब. आता तेवढ्यात चैतन्य येतो पळत पळत आणि म्हणतो, अरे अर्जुन, इन्स्पेक्टर सावंतांचा कॉल आला होता बघ. अरे मोठा प्रॉब्लेम झालाय रे. अरे पोरी आश्रमात आल्याच नाही म्हणे परत. म्हणजे इन्स्पेक्टर सावंतांना मधुभाऊचा फोन आला होता. त्या ट्रिपला गेल्या होत्या ना आश्रमातल्या पोरी, त्या परत आल्याच नाहीये म्हणे. म्हणजे बस परत आली, त्या उतरल्या पण घरी नाही आल्या म्हणे. आता मात्र सायलीला खूप टेन्शन आलं बरं का. शेवटी जबाबदारी असते प्रेक्षकांनो. या प्रियाला काय लागतंय प्लॅनिंग करायला. प्रियाचे प्लॅनिंग सक्सेसफुल होणार नाही हे तितकंच खरं आहे बरं का मंडळी. हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये आणि या सस्पेन्सवर त्यांनी आजचा हा भाग इथेच संपवलाय. आता उद्याच्या भागात तोच प्रोमो त्यांनी दाखवलाय. सायलीला अटक होतीये, सायलीला खूप त्रास होतोय, पावसामध्ये तिला नेलंय त्यांनी. अर्जुन तिला म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, मी आहे. कसं आहे प्रेक्षकांनो, नेहमी वाईटातनं काहीतरी चांगलं घडतं बरं का. म्हणजे या वाक्यावर माझा विश्वास आहे. त्यातच सायलीच्या बाबतीत पण असं काही होईल अशी आपण आशा करूयात आणि येणारे सगळे ट्रॅक एन्जॉय करूयात. बघूयात आता पुढे काय काय घडणार आहे. प्रिया कितीही काहीही करू द्यात, पण तिचे प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. शेवटी विजय सत्याचाच होणार आहे प्रेक्षकांनो, यात शंका नाहीये. तर तुर्तास तरी एवढंच दाखवलंय त्यांनी. कसा वाटला तुम्हाला हा आजचा एपिसोड रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हा सगळ्यांना हॅपी विकेंड बरं का प्रेक्षकांनो. आता प्रियाने सुरू केलेला हा घाणेरडा खेळ अर्जुन आणि सायली नक्की संपवणार, यात शंका नाहीये. बघूयात आता पुढचे ट्रॅक कसे येतील. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात. उद्याचा एपिसोड रिव्ह्यू मिस करू नका, नक्की बघा. ठरलं तर मग